नमस्कार, महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड शहरातील ताजा घडामोडी. नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकमध्ये जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षा सौ तेजश्री संतोष जैन यांच्यासह 17 नगरसेवक बहुमताने निवडून आले आहे. त्या अनुषंगाने आज नगर परिषद प्रांगणामध्ये पदग्रहण समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव कांबळे, ॲडव्होकेट संतोष जैन, तातू देशमुख, राम देवसरकर, गोपाल अग्रवाल, ॲडव्होकेट मुटकुळे, अजय नरवाडे, सुभाषराव दिवेकर यांच्यासह 17 नगरसेवक पॅनलचे गणनेते उपस्थित होते. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय राजर्षी शाहू महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन यानंतर मी मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करतो की आपण परत कार्यक्रमाला सुरुवात करायची. सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे. या ठिकाणी उपस्थित राहिले, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले उमरखेड शहरात वेगवेगळ्या पक्षांतर्फे या ठिकाणी ही निवडणूक लढण्यात आली आणि आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी, मायबाप जनतेने हा मतदानाचा कौल जनशक्ती पॅनलच्या वतीने दिला आणि जनशक्ती पॅनलवर फार मोठी जबाबदारी या निमित्ताने टाकलेली आहे. जनता जनार्दनानं आपलं काम पूर्ण केलं. आता नगराध्यक्षासह या 17 नगरसेवक, 17 म्हणण्यापेक्षा 26 नगरसेवक आणि 27व्या नगराध्यक्षा ह्या सर्वांची ही जबाबदारी ठरते की निवडणुकीची प्रक्रिया संपलेली आहे. त्यामुळं ह्या सर्वांनी मिळून या नगरपालिकेचं कार्य या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे चालवण्याची जबाबदारी या ठिकाणी या सर्वांवर येऊन टाकलेली आहे. व्यासपीठावरचे मान्यवर 5 वर्षामध्ये तक्रार दिली, ती जबाबदारी, तो शब्द आम्ही दिला की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. समस्येचं समाधान करण्याचा प्रयत्न नक्कीच प्रामाणिक राहील. पण एक जबाबदारी पूर्वक सांगतो की आलेल्या प्रत्येक उमरखेड शहरातील माणसाला या नगर परिषदेमध्ये सन्मानाची वागणूक दिली जाईल. त्याचं काम करण्याचा प्रयत्न करते वेळेस त्याला कमीत कमी त्याचा मान सन्मान राखला जाईल, ही काळजी इथले नगरसेवक घेतील. याची जबाबदारी या पॅनल प्रमुख आणि इथल्या प्रत्येक नेतृत्वाची. मागच्या 8-9 वर्षांमध्ये काय झालं ते सगळं सांगण्याची गरज नाही, कारण ते सगळं झालं म्हणून आपण सगळेजण इथं आहोत. त्या कार्यकाळामध्ये जर चांगली कामं झाली असती तर कदाचित लोकांनी सत्ता परिवर्तन केलं नसतं आणि म्हणून आपल्याला ती जबाबदारी पूर्ण करायची आहे. भटक रहा, तो ये आपको आपका कर्तव्य है कि आप ये भटकते लोगों को, यानी इनके काम में रुकना चाहिए, ऐसा काम कीजिए. मैं इन सब आने वालों हमारे सदस्यों को, अध्यक्षों को शुभेच्छा देता हूँ. आज मुझे एक सगळ्या चुका केल्यामुळे आम्हाला इथे बसण्याचा योग आला आणि सर्व हा योग या नगरीच्या सर्व नागरिकांनी आम्हाला भरभरून यश दिलं. त्याबद्दल मी या नागरिकांचे, या मतदारांचे सर्वांचे आभार मानतो. आणि या मंचावर बसलेली जी मंडळी आहे, या मंडळीने जे परिश्रम घेतले तुमच्यासाठी, त्या मंडळीचे सुद्धा. आजच्या या पदग्रहण समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष माझे पितृतुल्य श्री नंदकिशोर अग्रवाल साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षाचे सन्माननीय नेते, पदाधिकारी, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी वृंद, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, ज्या मायबाप जनतेने
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मतदानाच्या महोत्सवात सहभागी होऊन आम्हा 27 लोकांना या ठिकाणी विराजमान केलं. ते या 1 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षाच्या दिवशी उमरखेड जनशक्ती पॅनलचा ऐतिहासिक भव्य पदग्रहण सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी काँग्रेस, शिवसेना उभाठा, विदर्भ मराठवाडा विकास आघाडीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्व पत्रकार बंधूही उपस्थित होते.